नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा बघा परीक्षेमध्ये विचारलेले मराठी व्याकरणचे या ठिकाणी आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी अशा प्रकारची एक मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा, या ठिकाणी म्हणीचा अर्थ राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती? बघा, पुण्याहून या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? बघा, पुण्याहून या शब्दामध्ये बघा पंचमी या प्रकारची या ठिकाणी विभक्ती आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, यापैकी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, माझा। बघा, हा शब्द सर्वनाम नसलेला या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, राम आंबा खातो अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग सांगायचा आहे। बघा, राम आंबा खातो या वाक्यामध्ये बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल अशा प्रकारचं वाक्य आहे, हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल म्हणजे संकेतार्थी वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, लघु म्हणजे लहान, लहानच्या विरुद्ध मोठा। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मला आयुष्याची फिकीर नाही अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मला आयुष्याची फिकीर नाही। बघा, वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालील वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी घोडा हा प्राणी जलद पळतो, या ठिकाणी बघा आपला अधोरेखित या ठिकाणी शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा, रीतिवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, डोळे या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं। बघा, डोळे या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे। बघा, डोळेचं बघा डोळा। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, कांचन या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, कांचन म्हणजे सोने। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहा पाणी बघा या ठिकाणी शब्द आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या समासाचं या ठिकाणी? बघा, चहा पाणी हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? चहा पाणी। बघा, चहा पाणी बघा समाहार द्वंद्व समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, चांगुलपणा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, चांगुलपणा हे बघा भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा, मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा, देवनागरी बघा या लिपीमध्ये मराठी भाषेचं लेखन या ठिकाणी केले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी काय? बघा, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विवा शिरवाडकर बघा कुसुमाग्रजांचं या ठिकाणी मूळ नाव आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, तर या ठिकाणी आपल्याला कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे।
बघा राजीव, अमृत, सरोज बघा हे 3 शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा वायस बघा हा शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द आहे. बघा वायस म्हणजे कावळा. प्रश्न क्रमांक 16 पहा. आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्य आहे. वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी मिश्र वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? बघा मराठी भाषेमध्ये बघा ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा ळ हा वर्ण बघा स्वतंत्र वर्ण. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. युद्धाला भिणारा शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. युद्धाला भिणारा. बघा युद्धाला भिणारा म्हणजे बघा रणभीरू. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 19 बघा. झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. झाकले माणिक. बघा झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 20 बघा. चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा चढाईचा माघार. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा समुद्र बघा या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा समुद्राचा बघा अर्णव या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी संख्या विशेषण? बघा 6वा बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. बघा 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? बघा क्रमवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 23 बघा. चरपट पंजरी बघा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. चरपट पंजरी बघा या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. चरपट पंजरी. बघा चरपट पंजरी म्हणजे बघा वायफळ बडबड करणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 24 बघा. कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना वैधानिक नियम या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक 25 बघा. मीठ भाकरी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग? बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा नपुंसक लिंग. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. नामाबद्दल विशेष माहिती बघा सांगणाऱ्या शब्दांना विशेषण या ठिकाणी असं म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा. कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना या ठिकाणी उत्क्रांती या ठिकाणी असं म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा. आज, काल, नंतर, अगोदर बघा हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द? बघा आज, काल, नंतर, अगोदर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? तर या ठिकाणी बघा क्रियाविशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. विषय क्रमांक 29 बघा. पर्याप्त या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्याप्त. बघा पर्याप्त म्हणजे पुरेसा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी पर्याप्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. विषय क्रमांक 30 बघा. पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? बघा पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल? बघा पक्षी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा त्राटिका म्हणजे बघा कजागस्त्री. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. तेजी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा तेजी या ठिकाणी शब्द आहे. विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. तेजी. बघा तेजीचा मंदी. ऑप्शन क्रमांक 2 योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा उपजत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा. बघा उपजत
या ठिकाणी शब्द आहे त्या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उपजत। बघा उपजत म्हणजे या ठिकाणी जन्मजात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचा आहे। दंत तालव्य बघा जग चांदोबा जेवण झेल। बघा चांदोबा या ठिकाणी दंत तालव्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 वही या ठिकाणी बघा हा शब्द सामान्य नाम असलेला या ठिकाणी तो शब्द आहे। बघा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। खेळणे, तळे, डबे, पातेले अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा डबे या ठिकाणी बघा शब्द अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा आख्यायिका या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय होतो। बघा आख्यायिका या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय होतो। बघा पुराण कथा या ठिकाणी आख्यायिका या शब्दाचा या ठिकाणी अर्थ होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वनामांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा सर्वनामांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा सर्वनामांना बघा प्रतिनामे या ठिकाणी असं म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा हिरवीगार या शब्दामध्ये खालीलपैकी कोणती बघा हिरवीगार या शब्दाची जात आपल्याला सांगायचे। हिरवीगार बघा विशेषण या ठिकाणी हिरवीगार या ठिकाणी या शब्दाची जात राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला पररूप संधीचं उदाहरण या ठिकाणी ओळखायचं आहे। पररूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे। बघा सांगेल या ठिकाणी पररूप या ठिकाणी संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा मंगल या ठिकाणी बघा शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। मंगल बघा मंगलचा बघा अमंगल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समशेर या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। समशेर बघा समशेरचा बघा समानार्थी शब्द तलवार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला सीमा नाही असा तो शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला बघा ज्याला सीमा नाही बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा ज्याला सीमा नाही म्हणजे असीम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात। बघा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात। बघा मोराच्या ओरडण्याला बघा केकराव ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा अभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अभ्यासतम बघा या ठिकाणी आंबट चिंबट बघा हा शब्द अभ्यास त्या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला परभाषीय शब्द ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, परभाषीय शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा इनाम बघा हा शब्द परभाषी या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा आंबा बघा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामधला आपल्याला उपमान ओळखायचा आहे। बघा साखर या ठिकाणी या वाक्यामधल्या या ठिकाणी उपमान आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा चोर भय या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे। चोर भय बघा चोर भय या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक 18 पहा संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा या वाक्यामध्ये किंवा आलं म्हणजे संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे अशा प्रकारचा बघा वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आसपास बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी क्रिया विशेषण बघा आसपास बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी क्रिया विशेषण आहे। तर या ठिकाणी बघा स्थलवाचक ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा दसपट रुपये या ठिकाणी आपल्याला विशेषणाचा प्रकार सांगायचा आहे। दसपट रुपये तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।